हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय बुद्धिमत्ता या विषयामधील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब हा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आरशातील प्रतिबिंबामध्ये वरील बाजू खाली व खालील बाजूवर असं होत नाही. मग आरशातील प्रतिबिंबात बदल काय होतो? तर आरशातील प्रतिबिंबामध्ये डावीकडील आकृती आरशातील प्रतिबिंबात उजवीकडे दिसते किंवा उजव्या बाजूची आकृती आरशातील प्रतिबिंबात डावीकडे जाते किंवा डावीकडे झुकलेली आकृती उजवीकडे झुकलेली. एवढाच महत्त्वाचा बदल आहे. चला पाहूया प्रश्नाकडे आपण. पहिला प्रश्न पहा. आता याच्या डोळ्याकडे लक्ष द्या. डोळे उजव्या बाजूला पाहताय, आता ते आरशातील प्रतिबिंबात डाव्या बाजूला असणार आहेत. त्याच्यावरून पर्याय कट करा. त्याच्यावरून पहिला पर्याय कट होईल, दुसरा पर्याय कट होईल. पर्याय क्रमांक 3 आणि 4 डोळ्यावरून पाहिलं. आपण नाकाकडे पाहूया. नाकाकडे नाक बघा, हे कुणीकडं आहे? डावीकडं आहे. ते कुणीकडे होणार आहे? उजवीकडे. याच्यावरून पर्याय क्रमांक 3 आणि 4 येतो आहे. 1 आणि 2 मध्ये ते डावीकडंच आहे, त्यामुळे तो पर्याय कट होणार आहे. आता जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा त्यातला फरक पाहायचा. फरक काय आहे? केसामध्ये पहा. केस एक जवळजवळ आहेत आणि लांब लांब आहेत. तिसऱ्यामध्ये जवळजवळ आहेत, चौथ्यामध्ये लांब आहेत. आपल्याला कशी पाहिजेत? लांब पाहिजेत. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. एखादा मला नाही सर, आपल्याला तोंड बघूया. तोंडामध्ये फरक आहे. तोंड पहा कशा पद्धतीनं असायला हवं. तोंड या ठिकाणी प्रश्नाकृतीमध्ये खाली आहे, म्हणजे खाली असणारच पाहिजे. की हसणारं म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीनं तोंड हवं आहे. या ठिकाणी या पद्धतीनं दिलं. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. स्क्रीनवर आपल्याला दिसतो आहे. पुढील प्रश्न पहा. यामध्ये F आकार आहे. Fचं तुम्ही जर आरशातील प्रतिबिंब पाहिलं तर या Fचं आरशातील प्रतिबिंब हे या पद्धतीने येणार आहे. या पद्धतीने F कोणत्या पर्यायामध्ये आहे? फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये. या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत अगदी पटकन लगेच जाऊ शकतो. म्हणजे काही गोष्टी पाहिल्या तर अगदी पटकन आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा. सोडवा माझ्या अगोदर. पहा पुढील प्रश्न. पुढील प्रश्नामध्ये एक गोष्ट पाहिजे. सर्वत्र हे त्रिकोण आहेत तसेच येणार आहे. या त्रिकोणामध्ये कुठेही बदल होणार नाही. हे त्रिकोण आहे, या पद्धतीचा आहे. आरशातील प्रतिबिंबामध्ये तो असाच राहतो. मधील आकार या पद्धतीनं आहे, तो या पद्धतीनं. आता हा डाव्या बाजूचा आकार इथे उजव्या बाजूमध्ये येतो. उजव्या बाजूचा आकार डाव्या बाजूला येतो. म्हणजे एवढा फरक बदल होत असतो. हा इकडे आहे, तो इकडे होणार. मग आता या ठिकाणी असणारा D आहे, तो कोणत्या बाजूला? उजव्या बाजूला आहे. तो कोणीकडे होईल? डाव्या बाजूला. म्हणजे एवढा बदल जो असतो तो समजून घ्या. याच्यावरनं पर्याय पहा. पर्याय कट. तर 3 आणि 4 आकृतीवरून, त्रिकोणाच्या आकृतीवरूनच कट होतात. आता राहिला 1 आणि 2 मध्ये Dच्या आकारावरनं पाहिलं. D उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला जाणार आहे. त्याच्यावरून पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 कट होतं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 येतं. अजून याच्यामध्ये बदल पाहिला तर काय होतं पहा. Sचं आरशातील दोन्हीकडे पर्याय 1 आणि 2 मध्ये सेम आहे. म्हणजे पाहायचं आहे C पहा बरं. आरशामध्ये या पद्धतीचा C आरशामध्ये या पद्धतीनं होणार आहे. डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला येणार आहे. मग त्याच्यावरून कोणतं येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न घ्या.
पुढील प्रश्नामध्ये बारकाईनं पाहत विद्यार्थी मित्रांनो, उत्तरापर्यंत पटकन पोहोचा. एका एका गोष्टीचं तुम्ही जर पाहत गेला तर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आता पहा, ही तिरकी रेष आहे. ही तिरकी रेष आरशामध्ये अशी येणार आहे. हा गोल आहे, तो हा गोल येणार आहे. यानंतर वरच्या याच्यामध्ये आहे तो तसाच कंस येणार आहे. तसाच कंस येणार आहे. त्याच्यावरनं कोणते नुसतं केवळ कंसावरनं पाहिलं तर आतला जो कंस आहे त्याच्यावरनं पहिला पर्याय चुकीचा येतोय, चौथा चुकीचा येतोय. त्यात यू आकार दिलेला आहे कंसात. आता आतला आकार पहा, की आतला जो आकार आहे हा पक्षासारखा, हा आकार तसा येणार आहे. याच्यावरनं पाहिलं तरी आपल्याला लगेच लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2 कट होणार आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे जे आकार आहे ते जर बारकाईनं तुम्ही तपासले, समजून घेतले, कुणीकडे वळलेले, कुणीकडे झुकलेले, कसे झुकलेले. आता ही खालची रेष पहा, इथं अशी झुकलेली ती अशी येणार आहे. ही रेष इकडे झुकलेली आहे, ती इकडे झुकलेली. म्हणजे या पद्धतीनं एका एका शुल्लक साध्या साध्या गोष्टीवरती पाहिलं तर आपल्याला उत्तरापर्यंत पोचायला काही अडचण येत नाही. अगदी पटकन आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्नामध्ये फरक समजून घ्यायचा, बदल समजून घ्यायचे. अगदी व्यवस्थित आपल्याला ते लक्षात येत आहे. काढा उत्तर पटकन. उत्तर आपल्याला पटकन आपल्याला गरजेचं आहे. उत्तर वेगाने आपल्याला काढता येणं हे खूप महत्त्वाचं आहे. पायाच्या पाकळ्यावरनं पाहिलं, वरच्या पाकळ्या पहा. वरच्या पाकळ्यावरून पाहिलं तर आपल्याला ज्या पद्धतीच्या 3 पाकळ्या आहेत त्या पद्धतीची पर्याय क्रमांक 3 मध्ये पाकळी नाही. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये देखील जी पाकळी या पद्धतीनं पाहिजे होती ती पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही. जी केवळ पाकळ्यावरनं पाहिलं तर ते लक्षात येईल. आता मधला आकार पहा, हा यस सारखा आकार, हा यस सारखा फुलांमधला तो आकार आरशामध्ये या पद्धतीने आहे. याच्यावर जे पर्याय कट केले ते पाहायची गरज नाही. आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये पहा कसा आकार आहे तो आपल्याला कसा पाहिजे. या ठिकाणी फूल आहे आणि या फुलामध्ये हे आपल्याला या पद्धतीने येणार. कोणता येईल पर्याय? पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. अजून फरक बारकाईनं पहा, याच्यामधला फरक समजून घ्या की या ठिकाणी हा आकार आपला आतमधून असा गेलेला आहे. हे आपण कसं फिरलो कसं पहा. जी या ठिकाणी आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलो ते पर्यायामध्ये हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरलो ते घड्याळाच्या दिशेने फिरावं लागेल. जी या ठिकाणी घड्याळाच्या दिशेने, या ठिकाणी आपण घड्याळाच्या दिशेने त्या पद्धतीनं काढू शकतो. या ठिकाणी पहा, म्हणजे तो आकार एका शुल्लक गोष्टीनं. आणि एवढं सगळं बघण्यापेक्षा कंस जरी बघितला तरी तुमच्या लक्षात येतात. हे सरावाने शक्य होतात गोष्टी. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पुढील प्रश्नामध्ये या ज्या वरच्या ही 3 आहेत, वरचे 3 वाट्या, आपल्या साधी सोपी भाषा वापरायची. या 3 वाट्याकडे पहा. याच्यावरनं कोणता पर्याय कट होईल? पर्याय क्रमांक 4 कट होईल. एका रेषेमध्ये वाट्या नाही आहेत. आता याच्यामधनं जे लोलक खाली लोंबत आहेत, मणी लोंबत आहेत, हे मणी उजव्या बाजूचा सगळ्यात खाली, म्हणजे आता डाव्या बाजूचा सगळ्यात खाली तो पर्याय क्रमांक 3 मध्ये. की तर हे जसा क्रम आहे तसाच क्रम 2 मध्ये आहे. त्यामुळे 2 चालणार नाही. 1 मध्ये सगळे 3ही मणी एकाच लेवल आहेत म्हणून चालणार नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. किंवा जर खालच्या वाट्या पाहिल्या, या खालच्या वाट्या, तर इथे खाली खाली आपण गेलेलो आहे. म्हणजे आता इथं काय होणार? वर जाणार आहे. म्हणजे या पद्धतीने या वाट्यावरनं देखील आपल्याला पर्याय कट पद्धत आपल्याला लक्षात येते. त्या वाट्यावरनं म्हटलं तरी पर्याय कट आपण करू शकतो. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. हे करायला लावणारे प्रश्न असतात. पर्याय कट पद्धत तुम्ही जर वापरली तर काही अडचण येत नाही. आता ही चोच पहा. चोचीवरनं पहा.
चोच कुठे आहे? चोच असताना डाव्या बाजूला खाली आहे, ती उजव्या बाजूला खाली होणार आहे. उजव्या बाजूला खाली होणार आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये जेवढी चोच पाहिजे तेवढी पर्याय क्रमांक 4 मध्ये नाही, म्हणजे तोही कट होणार आहे. म्हणजे चोचीवरनं पाहिलं तर 3 आणि 4 कट झाले. आता राहिला 1 आणि 2, याच्यामधला फरक शोधायचा. फरक कुठे आहे आणि काय फरक आहे? तर फरक आहे तो मागच्या पिसाऱ्यामध्ये. इथला जो पिसाऱ्याचा आकार आहे त्याच्यामध्ये फरक आहे. आणि इथला पिसाऱ्याचा पहा त्रिकोण. त्रिकोण कोणता जो येतो लगेच आपल्याला डोळ्यांनी लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2 कट होईल. त्यातले हे जे मागचे पिसाऱ्याचे त्रिकोण आहेत हे काटकोनामध्ये म्हणजे आडव्या रेषा आहेत, आणि इथं आडव्या रेषा नाही, तिथं उभ्या आहेत या रेषा. म्हणजे या पाहिल्या तर तुम्हाला ते लक्षात येतं आहे. म्हणजे या ठिकाणी हे बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. चला पुढील प्रश्न वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. साध्या सोप्या गोष्टी पाहिजेत. खूप याच्यामध्ये जाण्याची गरज नसते. पहा त्यामध्ये आपण ही तिरकी रेष पाहू. कुठं आहे ही? उजव्या बाजूला. ती कुठे येणार आहे? डाव्या बाजूला. डाव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी इथे एक आहे, इथे एक आहे. याच्यावरनं पहिला आणि दुसरा पर्याय कट होतो केवळ तेवढ्या रेषेवरनं पाहिलं. आता आतली रेष पहा. आतली रेष आता या ठिकाणी पहा, या आतली तिरकी रेष आहे अशी आहे, ही रेषा अशी व्हायला पाहिजे. आता या ठिकाणी ही आकृती आडवी दिलेली. तर या ठिकाणी पहा पर्याय कट पद्धत वापरूया आपण, त्याला अडचण नाही आहे. पर्याय कट पद्धत वापरलीच पाहिजे. आपण सेम टू सेम पाहत होतो. तर सेम टू सेम पाहायला आपल्याला ही जी रेष आहे ही रेष आडवी आहे. ती आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे तशा पद्धतीनं ती नाही आहे. ही आकृती फिरवून दिलेली आहे, सेम टू सेम दिलेली नाही. त्यामुळे थोडंसं आपलं कन्फ्युजन होतं आहे. आपण जे उत्तर काढतोय त्या पद्धतीनं आपल्याला जाऊन चालणार नाही आहे. हां, तर यामधल्या तिरक्या रेषेवरनं पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 लगेच कट होईल. तर त्याच्यामध्ये ही रेष आहे ती उभी दिलेली, आपल्याला तिरकी पाहिजे. आता 1, 2, 3 मध्ये तिरक्या रेषा आहेत आणि त्या आडव्या बाजूला म्हणजे ज्या बारक्या बाजू तिथं आहेत. त्यामुळे आता आपल्याला प्रश्नाकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपल्या उभी आहे ती उभीच राहणार आहे आकृती. उभी आहे ती उभीच राहणार आहे आकृती. पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं याचा आरशातील प्रतिबिंब यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3 मध्ये ते बसत नाही. पाहू पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा बरं. तिरक्या रेषेला आडवी रेष पाहिजे. तिरक्या रेषेला आडवी रेष 1 मध्ये कुठे नाही, या उभ्या रेषा आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 कट होईल. आता पर्याय क्रमांक 2 आणि 3 याच्यामध्ये बारकाईनं पाहू आपण. आता ही जर आकृती फिरवून जर आपण केली तर त्या ठिकाणी जुळते. पहा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 बारकाईनं पहा. बारकाईनं पहा. तिरक्या रेषेला आडवी रेषा, पण ही आडवी रेषा कुठे आहे? मोठ्या भागाकडे गेलेली. म्हणजे ही तिरक्या रेषेला आडवी रेषा कोणत्या भागाकडे गेली? या मोठ्या भागाकडे वळलेली. या जी लांबी आहे त्या बाजूला वळलेली. आता इथे पहा तिरक्या रेषेला उभी रेषा, पण ही वळली कोणीकडे? रुंदीच्या भागाकडे. ही लहान आखूड भाग आहे तिकडे वळलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 पण कट होईल. उत्तरच्या पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आता ते नीट समजून घेऊया आपण. आता ही आकृती सेम टू सेम दिलेली नाही. ही आकृती काढली पुन्हा ती फिरवून दिलेली. त्यामुळे आपण सेम टू सेम पाहताना लगेच पर्याय कट पद्धत वापरली. पण आपण जेव्हा सोडवत जातो तेव्हा या गोष्टी लक्षात येत जातात की सेम टू सेम आकृती नाही. अगोदर सेम असेल तर सेमला प्राधान्य द्यायचं. आता इथं पाहूया आपण बारकाईनं. हा प्रश्न थोडासा अवघड आहे. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे फक्त. आता ते पर्याय क्रमांक 1 योग्य का ते आपण पाहूया. तिरकी रेष रुंदी लांबीच्या बाजूला वळलेली. आता इथं तिरकी रेष लांबीच्या बाजूला वळलेली. आता इथं तिरकी रेष रुंदीच्या बाजूला वळलेली.
म्हणजे त्यामुळे त्या पर्याय क्रमांक 3 कट होतो. आता दुसरं पाहूया. तिरकी रेष वळली कुणीकडे? लांबीच्या बाजूला, म्हणजे जास्त रुंद बाजू त्या बाजूला वळली. तिरकी रेष जिकडे जास्त रुंदी तिकडे वळलेली. इथे तिरकी रेष रुंदी आहे त्या लांबी त्या बाजूला वळलेली. म्हणजे याच्यावरनं कुठलं निघत नाही. म्हणजे या जर रेषेवरनं पाहिलं तर उत्तरापर्यंत आपण पोचत नाही. उत्तरापर्यंत पोचतोय कुठल्या रेषेवरनं? तर या हिरव्या कलरमध्ये मी जे केलेलं आहे त्याच्यावरनं, की तिरकी रेष लांबीच्या बाजूला वळलेली. आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये तिरकी रेष लांबीच्या बाजूला वळलेली. 3 मध्ये तिरकी रेष रुंदीच्या बाजूला वळलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकीचं येणार आहे आणि उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आणि ही आकृती जशीच्या तशी दिलेली नाही. याचा आरशातलं प्रतिबिंब केलेलं आहे, ते फिरवून दिलेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे देखील प्रश्न येतात. आता श पहा, गणेश. आता याच्यामध्ये केवळ श वरनं पाहिलं तर आपल्याला पर्याय कट करता येतात. श उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला होणार आहे. उजव्या बाजूला असणारा श हा डाव्या बाजूला कुठे दिलेला आहे? पहा, हा श जो आहे, हा श हा आरशामध्ये त्याचं प्रतिबिंब या पद्धतीने येणार आहे. उजव्या बाजूला श असणारा शेवट डाव्या बाजूला इथं श आहे का? नाही. इथे श आहे का? नाही. इथं श आहे का? नाही. इथं पर्याय श आहे. गणेशवरची तिरकी रेष पहा, या गणेशवरची तिरकी रेष, गणेशवरची तिरकी रेष इकडे वळलेली असणार आहे. ग मध्ये पहा, ग आहे तो कुठे येणार आहे ते पहा. म्हणजे थोडंसं इथं गणेश मधला मी इथे काढलेला आहे, इथे तो येणार नाही आहे. थोडंसं अनावधानाने होतं. आणि आहे तो या बाजूला ने जाणार आहे. त्याचा मात्रा आहे तो वळणार आहे कुणीकडे ते पहा, इकडे वळणार आहे. सॉरी बघा, तरी पुन्हा चूक झाली माझ्याकडून. इकडे नाही ना येणार, ही उभी रेष आहे ती इकडे येणार आहे. आणि ग आहे तो ग या बाजूला येणार आहे. असं गणेश. याच्यावरनं पहा बरं कोणता पर्याय कट होतोय, कोणतं उत्तर येईल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. म्हणजे बारकाईनं आपल्याला या गोष्टी जमल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. एक गोष्टीवरनं पर्याय कट पद्धत वापरत जायची. एका गोष्टीवरनं पर्याय कट पद्धत वापरले आपल्याला लक्षात येईल. पहा या ठिकाणी उभ्या रेषा पाहूया. उभ्या रेषावरून पाहिलं, या 2 उभ्या रेषा अशा उभ्याच राहणार आहे. त्यावरून पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय कट होईल. रंगवलेला भाग पहा, रंगवलेला भाग उजव्या बाजूला आहे, तो डाव्या बाजूला जाणार आहे. पर्याय 3 आणि 4 मध्ये तो डाव्या बाजूलाच आहे. फरक शोधायचा. जेव्हा 2 पर्याय कट होतात तेव्हा तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये मेन फरक काय आहे ते पहा. त्या फरकावरती लक्ष कॉन्सन्ट्रेशन केलं ना, तुमच्या चुका होणार नाही. फरक आहे, वरचे रंगवलेले भाग एका साईडला आहे, खालचा रंगवलेला भाग पहा 3 मध्ये आणि 4 मध्ये. आता खालचा रंगवलेला भाग कुणीकडे आहे? डावीकडे आहे. तो कुणीकडे येणार आहे? उजवीकडं. त्या पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे कशावरती लक्ष आपल्याला द्यायचं आहे हे आपण जर बारकाईनं ते तपासलं की काय फरक आहे, तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोहोचता येतं. म्हणून आपण काय बघितलं पाहिजे की फरक काय आहे. पर्याय कट तुम्ही पद्धत ही गाळणी पद्धत वापरलीच पाहिजे, कंपल्सरी, ज्याद्वारे तुम्हाला सोडवण्यासाठी गती येते, जास्त वेगाने तुम्ही सोडवू शकता. आता TBAT, आता या टीचा आरशातील प्रतिबिंब डाव्या बाजूचा टी उजव्या बाजूला जाणार आहे. बीचं पहा मी काढून दाखवतो. बीचं
हा डाव्या बाजूला आपण लिहितो त्या उजव्या बाजूला लिहिला जाईल, म्हणजे या ठिकाणी पी येणार, एचं या पद्धतीनं ए येणार आहे, टीचं या ठिकाणी टी येणार आहे. तर अशा पद्धतीनं आरशातील प्रतिबिंब येतात. आता पहा बरं फरक कुठं आहे, काय येते पहा, शेवटला टी पाहिजे सगळ्या पर्यायामध्ये आहे, नंतरचा बी तो उलटीकडून पाहिला तर बी त्या ज्या ठिकाणी पाहिजे त्याच्यावरनं पर्याय सगळे उत्तर येणार, पर्याय क्रमांक 4 येणार. बीमध्ये जसाच्या तसा दिलेला, बीची जागा बदललेली, बी जसाच्या तसा दिलेला, म्हणजे बी जसा तसा दिल्यामुळे ह्या पर्याय कट होतात. राहिला 2 आणि 4मध्ये बीची जागा पाहिजे की डावीकडे तो आहे तो टी सगळीकडे उजवीकडे जाणार आहे, डावीकडून दुसरा बी आहे तो उजवीकडून दुसरा येणार आहे. या पद्धतीनं आपण बघितलं तर अगदी आरामात उत्तरापर्यंत आपण व्यवस्थित पोहोचू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा बरं, त्याची चोच पहा, पाय पहा, काय काय फरक आहे. पायावरनं पाहिलं तर पायाचं जो वाट्या 2 दाखवले त्या वाट्यावरून पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 कट होईल. यामध्ये वाट्या आपल्याला इथं डबल दिलेली आहे, इथे डबल वाटी दिलेली आहे, मग हे कट. आता राहिला 1 आणि 4. 1 आणि 4 मधला फरक शोधा. चोच सारखीच आहे, डोळे सारखेच आहेत, पंख सारखाच आहे, काय फरक आहे पहा त्यांच्यामध्ये. तर त्याचा पाय जे दाखवलेले आहेत या पायामध्ये फरक दाखवलेला आहे का पहा बरं. पायाचे फरक या ठिकाणी रेषेमध्ये पहा, पंखाच्या वरची रेष जी आहे ना इथं जे दाखवलेले आहे ना या आकार, तो मूळ आकृतीमध्ये तो नाही आहे, तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. किती थोडासा शुल्लक बदल आहे का. आपण याच्यामध्ये दिशा पण दाखवली, सॉरी. आता 1 मधल्याचे पहा बरं, 1 आणि 4मध्ये एकाच बाजूला तोंड आहे, तोंड पहा बरं. आपण किती साधं सोपं होतं. आपण पहिल्या पर्याय क्रमांक 4 कट झाला असता. डाव्या बाजूला त्याची चोच असणारी उजव्या बाजूला जाणार आहे. आता पर्याय क्रमांक 4मध्ये डाव्याच बाजूला आहे, त्यामुळे हा पर्याय क्रमांक 4 पहिल्यांदा कट झाला असता. म्हणजे आपण काय कशावरनं बघायचं पहा. की पहिल्यांदा पहा आपण बघितलं पायावरनं 2 आणि 4 कट, 2 आणि 3 कट केले आपण पायामध्ये. इथं 2 आहे ती वाट्या, त्यामुळं. आता राहिलं त्याचं तोंड बघितलं, डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला होणार आहे, त्याच्यावरून पर्याय क्रमांक 4 कट होईल, त्याचं डाव्या बाजूला तोंड आहे. उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. एवढं सोपं आपल्याला प्रश्न असतात, फक्त आपण ते बारकाईनं समजून घ्यायचे असतात. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये 6 आहे, तो उजव्या बाजूला असणारा 6 डाव्या बाजूला जाणार, म्हणजे इथं येणार आहे. 4चं प्रतिबिंब पहा, इथं मी एकदम काढत नाही पहा, हे 4 असं उभी रेष, उभी रेष. नंतर 2चं प्रतिबिंब, हे 2चं प्रतिबिंब. ते उत्तरावर लगेच तुम्हाला ते लक्षात येईल की कुठले आकृती कुठे पाहिजे, कोणता आकार कुठे पाहिजे. त्या आरशातील प्रतिबिंब आपण काढलेलं पण पर्यायामध्ये कुठंही दिसत नाही. का बरं चूक झाली, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये मी एक हसलं टाकतो, आणि इथं तसंच केलेलं. त्या ठिकाणी आरसा बघा बरं कुठे दाखवला आहे, खाली दाखवलेला आहे आरसा. म्हणजे काय करायचं आहे, इथं आपल्याला याचं पाण्यातलं प्रतिबिंब काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी या 2चं पाण्यातलं प्रतिबिंब पहा. आपण वरनं 2 काढत जातो, वरनं असा 2 काढतो, तो आपण खालनं काढायचा. वरनं आपण कोणीकडे गेलो, उजव्या बाजूला गेलो, मग आता खालून तशाच पद्धतीला जायचं. म्हणजे पहा, काढताना आपण बाहेरून आतमध्ये गेलो, आपलं या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण काढताना पहा आकार कसा काढायचा. 2 काढताना आपण पाहूया, पहा 2 त्या पद्धतीने असं काढलं. चुकतंय. आपण
बाहेरून आतमध्ये गेलो, इथे देखील बाहेरून आतमध्ये जायला पाहिजे. नंतर या ठिकाणी खाली आडवी रेष, खाली आडवी रेष. याच्यावरून पहा कोणता पर्याय कट होतो. 2 वरून पर्याय 3 कट होतोय, 4 कट होतो. आता 4चं पहा, वरून खाली रेष, खालून वर रेष, आडवी रेष, आडवी रेष, उभी रेष, वरनं खाली आली. आता ही खालून वर उभी रेष. आता 6चं पहा, वरून आपण खाली जातोय, आता इथं खालून वर जातो. इकडे बाहेर जाऊन आतमध्ये येतो, बाहेर जाऊन आतमध्ये येतो. जी या पद्धतीनं त्या जसं आपण वरती 6 काढलाय तसं नाही काढता येईल आपल्याला. पर्याय कट करण्यासाठी आपल्याला ते उपयुक्त आहे. आता हे जर 6चं आरशातलं पाण्यातलं पाहिलं तर सर्वात इथे आता हे 2 आणि 3 आणि 4 पर्याय कट केला आहे 2 वर. जिथं फरक आहे तो शोधला पाहिजे. आता पहा बरं फरक कुठं आहे. फरक आहे तो या 4च्या जागा, याच्यामध्ये फरक आहे. 4 कशा पद्धतीनं आपल्याला असला पाहिजे पहा. तर इथे हा चिकटवलेला दाखवलेला आहे, त्यामुळे असा चिकटवलेला दाखवला तर कोणता येईल पहा. कोणता पर्याय येईल. 4चं थोडंसं आपल्याला इथे काय होतं प्रभू, आपण 4चं पुन्हा एकदा 4 आपण काढूया पुन्हा एकदा. 4चं वरून खाली आली, खाली आली, आडवी रेषा, आडवी रेषा, वरून खाली आली, खालून वर आली. का बरं कोणता पर्याय येईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक आकृतीचं 1 ते 10 मधले सगळे मराठी अंक, इंग्रजी अंक, ABCD, पहिली लिपी, दुसरी लिपी, स्मॉल लेटर, कॅपिटल लेटर, याचा आपण जर सराव केलेला असेल तर आपल्याला या गोष्टी लगेच कळतात. तर पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पुढील प्रश्न पहा. याच्यामध्ये पहा आपण याच्याकडे एका एका आकाराकडे पाहिलं. आर, या कोपऱ्यावरचा आर हा डाव्या बाजूला असणारा आर कुठे आहे पहा. डाव्या बाजूला आर आहे, तो उजव्या बाजूला येणार आहे. म्हणजे प्रश्नाकृतीचा आर हा उजव्या बाजूला या ठिकाणी येणार. याच्यावरनं पर्याय क्रमांक 1 कट होईल, पर्याय क्रमांक 4 कट होईल. नंतर बदल काय आहे तेवढंच पाहायचं की जे पहा, जेचं हे पाण्यातलं प्रतिबिंब हे या पद्धतीनं असलं पाहिजे. हे कुठल्या पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय कट पद्धत केलेली असेल तर आपल्याला लगेच उत्तरापर्यंत पोचता येतं. मग पुन्हा पुन्हा त्या गोष्टी पाहाव्या लागत नाही हो. आरवरनं आपण पर्याय कट केले, त्यात पुन्हा चेक करत बसायचं आहे का. मुळीच नाही. म्हणजे या पद्धतीनं आपण खूप बारकाईनं पर्याय कट पद्धत पाहिजे आणि उत्तर आल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं आढावा घ्यायचा की आपण ते केलेलं काम बरोबर आहे का. किंवा झेड पहा, हा झेड कोणत्या बाजूला आहे. डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूला येणार आहे. झेड आहे का, इथं झेड आहे का, आहे. जे याच्यावरनं एक गोष्टीवरनं पर्याय कट करत आहे. झेडवरनं पाहिलं असतं तर पहिला आणि चौथा कट झाला असता, राहिला दुसरा आणि तिसरा. त्याच्यामध्ये आर सारखाच आहे. झेड झालं तर आता जे मधलाच फरक आहे. जेचा आरशातले प्रतिबिंब बदलणार आहे. जे मधलं या ठिकाणी आपल्याला असं दिलं आहे, आपल्याला कसं पाहिजे तर या पद्धतीनं पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये. पुढील घटक